कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. होवी या घे. चारूच्या मावशीचा फोन नंबर मंजूच्या मोबाईल मध्ये सापडलो. ग्रेट. थँक्यू बंधू काका. पण माका एक सांग, या नंबरचं तू करणार काय हस? काका तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास तर हा, म्हणून तर तुला मी नंबर मिळवून दिलाय ना. मग प्लीज हे कुणाकडे आता काही बोलू नका. मंजू काकीलाही काही सांगू नका. कोणा काही सांगणार नाही मी. फक्त माका एक प्रश्न पडलेलो हा, म्हणून तुका विचारते की या नंबरचं नेमका तू करणार काय हस? श्रीनिवासच्या नावावर लागलेला हा डाग मिटवायचा आहे काका. तो इनोसेंट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन काका. तरच दादांच्या संस्कारांवर लागलेला हा प्रश्नचिन्ह पुसला जाईल आणि सगळ्यांना कळेल की दादा खोतांचे संस्कार कधीच हरणार नाहीत. The number you dialed is not in service. आउट ऑफ सर्व्हिस? The number you dialed is not in service. हाऊ कम? चारूने तर रिसेंटली कॉल केला होता. गॉड, काय करू? दुसरा काय ऑप्शन आहे आता? चारूच्या मावशीचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर कुठून शोधून काढू आता? मंजू काकीला विचारू का? नाही नको, तिला उगाच कशाला त्रास. काय करू? श्रीनिवास, या राईट. श्रीनिवासला विचारू शकते. श्रीनिवासच हेल्प करू शकतो मला यात. श्रीनिवासला विचारते. सॉरी श्रीनू, अरे पण आपल्या दादा मामांकडे सगळा गाव त्यांच्या अडचणी घेऊन येतं. तेच गाव त्यांना जाब विचारेल तर त्यांना किती दुःख होईल याचा विचार केलायस तू? मला माहिती आहे ओवी असं का वागते. मला खोटं ठरवून तिला मला तुझ्यापासून दूर करायचंय आणि तिला लग्न करायचंय तुझ्याबरोबर. असं काही नाही. असंच आहे श्रीनू, असंच आहे. आणि जर असं असेल तर तिने तसं स्पष्ट सांगावं. मी तुमच्या दोघांपासून कधीच लांब जायला तयार होते. आणि त्यासाठी आपल्या घरातल्या गोष्टी तिला चव्हाट्यावर आणायची काय गरज आहे? श्रीनू, मी तिच्याशी बोलले असते पण ओवीला माझा राग येईल. तूच तिला प्रेमाने समजाव ना प्लीज. तुझं ऐकेल ती. तू एकदा बोल तिच्याशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.